आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम सलाम। आज या सुंदर शनिवारी सायंकाळच्या वेळेस परमेश्वराची उपकारस्तुती करण्यासाठी सर्व देवाचे जे भक्तगण आहेत त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो। आज आम्ही प्रगटीकरणात योहानानं जे 7 पत्र दिलेले आहेत त्यातलं जे 5वं पत्र आहे सार्दिस या मंडळीला पत्र, प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1 ते 6 वचनामध्ये आम्हाला योहानानं सार्दिस या मंडळीला लिहिलेलं पत्राबद्दल माहिती पाहावयास मिळते। आपण पाहूया योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 1 ते 6 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आपण परमेश्वराची प्रार्थना करूया। धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पिता, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो। बरोबर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे। परमेश्वरा, या सुंदर दुपारच्या वेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की तुझ्या वचनातून तुझ्या वचनाचं मनन आणि चिंतन करण्यासाठी, तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी परमेश्वरा तुझे सर्व भक्तगण इथे एकत्र आलेले असताना तू आमच्या सर्वांना पवित्र आत्म्याच्या द्वारे भर आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे। परमेश्वरा, जे काही योहानानं झालेलं प्रगटीकरण आहे त्यातलं आम्ही 5वं पत्र सार्दिस या मंडळीला लिहिलेलं पत्र वाचत असताना आणि त्याचं मनन आणि चिंतन करत असताना विशेष करून तू तुझ्या द्वारे व तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो। आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा, आमीन आमीन। त्यावेळेस आम्ही पाहणार आहोत की योहान याला झालेले प्रगटीकरण आणि योहानानं जी 7 पत्र लिहिली त्यातलं जे 5वं पत्र आहे सार्दिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र योहानानं लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं। आणि त्या सार्दिस मंडळीबद्दल आम्ही पाहतो की प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1 ते 6 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे पत्र लिहिलेलं आहे। आपण ते वचन वाचूया। प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 1 ते 6 वचन। सार्दिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेले आहेस हे मला ठाऊक आहे। तू जागृत हो आणि जे मृतवत होऊन राहिलेले आहेत ते स्थिर कर, कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाही। यास्तव तू कसे घेतले व ऐकले याची आठवण कर, ते राखून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत न झाल्यास तर मी चोरासारखा येईन। मी कोणत्या घटकेस तुझवर येईन हे तुला कळणार नाही। तरी ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथील तुझ्या जवळ आहेत, ती शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण ते लायक आहेत। जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल। मी जीवनाच्या पुस्तकातले त्याचे नाव खोडणार नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन। आत्मा मंडळीस काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको। हे बाप वाचलेली वचन आपणासाठी आशीर्वादाची करो। आम्ही पाहतो की योहानाला जे झालेलं प्रगटीकरण आहे त्यात 5वं पत्र सार्दिस या मंडळीला लिही म्हणून सांगितलेलं आहे। आम्ही पाहतो
पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं योहानाला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की ह्या 7 मंडळाला तू पत्र लिही. त्यातलं आपण 3ऱ्या अध्यायाचे 1 ते 6 वचनामध्ये पाहतो की योहानानं सार्दिसिया या मंडळीला लिहिलेलं पत्र आहे. ही मंडळी जर आम्ही पाहिली आणि ह्या मंडळीचा इतिहास आणि त्याचा भौगोलिक अभ्यास केला तर असं पाहायला मिळतं की ही आशिया मायनर मध्ये जी 2 नंबरची मंडळी होती स्पुर्ना, याच्या पूर्वेस 50 मैल अंतरावर सार्दिस हे शहर आहे. या शहराचा मुख्य व्यवसाय सोने, चांदी, लोखंड या प्रकारचे धातू शुद्ध करण्यात येत होते. त्याचप्रमाणे हे धातू जे आहे या धातूवर उत्तम प्रकारचे कलाकुसरीचे नक्षीकाम करायचे काम ह्या सार्दिसिया या शहरामध्ये होत होतं म्हणून सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळं इथं अनेक देवदेवतांचे मंदिरं होते. त्यांची पूजा अर्चा करणारे लोक होते. आणि ह्या शहरामध्ये प्रेषितांनी स्थापन केलेली ही ख्रिस्ती मंडळी होती. प्रेषितांनी स्थापन केलेली ही ख्रिस्ती मंडळी होती. आणि ह्या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या शहराला सतत भूकंपाचे धक्के बसत असत. ह्या धक्क्यामुळं बरंच शहर उद्ध्वस्त झालेलं होतं आणि तिथं मातीचे ढिगार होते म्हणून सांगितलं. अशा पद्धतीने या शहराची ठेवण आणि भौगोलिक परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. या पत्राची जर रूपरेषा आम्ही पाहिली तर प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये योहानानं प्रभू येशू ख्रिस्ताचा परिचय आणि मंडळीचा दोष हे दर्शविला आहे. एकाच वचनामध्ये 2 गोष्टी योहानानं सार्दिसे या मंडळीबद्दल दर्शवलेला आहे. कोणती तर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली आणि पुढच्या भागामध्येच त्याच वचनाच्या पुढच्या भागामध्ये त्याने मंडळीमधील दोष दाखवला आहे. दुसरी गोष्ट, ह्या मंडळीची प्रभू येशू ख्रिस्ताने कोणतीही प्रशंसा केलेली आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणून या मंडळीला मेलेली मंडळी म्हणून संबोधण्यात आलेला आहे. तिसरी गोष्ट, प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 2, 3 आणि 4 या वचनामध्ये योहानानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या मंडळीला उपदेश व मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 2, 3 आणि 4 या वचनामध्ये योहानानं देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या मंडळीला उपदेश व मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पुढं चौथी गोष्ट,
प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 5 आणि 6 या वचनामध्ये परमेश्वराने या मंडळीला अभिवचन दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने सार्दिसिया या मंडळीबद्दल आपण रूपरेषा पाहिलेली आहे, त्याची भौगोलिक परिस्थिती पाहिलेली आहे, त्यांच्या आध्यात्मिक परिस्थिती, आणि यामुळे त्या मंडळीची प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली आम्हाला पाहायला मिळत नाही. पाहूया आपण प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, सार्दिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहे, तो असे म्हणतो. हा परिचय करून दिलेला आहे. आणि त्याच वचनात पुढच्या ओळीमध्ये तो म्हणतो की तुझे कृत्य मला ठाऊक आहेत, तू जिवंत आहेस, असे तुला नाव आहे, तरी तू मेलेली आहेस हे मला ठाऊक आहे. पहिल्याच वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच येशू ख्रिस्ताचा परिचय योहानाने करून दिलेला आहे, आणि त्याच्या पुढच्या भागामध्येच त्या मंडळीचा दोष योहानानं पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या मंडळीला दाखवून दिलेला आम्हाला पाहायला मिळतं. वरील प्रमाणे प्रभू येशूने आपला परिचय करून दिला आहे, कारण मंडळी बाहेरून जिवंत दिसत असली परंतु आत्म्यामध्ये ती मरण पावलेली आहे. देहाने जिवंत आहे. मंडळीचा अध्यक्ष पाळक आत्म्यामध्ये मरण पावलेला आहे. मंडळी तारण पावलेली नाही. मंडळीमध्ये पाप आहे. मंडळी पापाच्या व सैतानाच्या बंधनात आहे. आणि पापात असल्यामुळे ती मरण पावलेली आहे. आणि मरण म्हणजे या शब्दाचा अर्थ देवापासून विभक्त झालेली आहे. विभक्त झालेली आहे म्हणजे देवाचा आणि मंडळीचा संबंध तुटलेला आहे. म्हणून पाऊल इफिसीतील पत्रामध्ये 2रा अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये आम्हाला स्पष्ट लिहिताना दिसतो. तिथं तो असं म्हणतो, तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झाले होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. अर्थात ह्या जगाच्या राहाटी व चालीरीतीप्रमाणे तुम्ही अंतराळातील राज्याच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात कार्य करणाऱ्या ज्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे तुम्ही चालत होता. जो अंधकाराचा अधिपती आहे त्याच्या धोरणामध्ये, त्याच्या आज्ञेमध्ये, त्या अंधकारामध्ये तुम्ही चालत होता म्हणून सांगितलेले आहे. आपले अपराध आणि आपले पातके यामुळे सार्दिसिया येथील मंडळी मृत पावलेली पाहावयास मिळते. आणि प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला आपला परिचय करून देत आपल्या हातामध्ये 7 आत्मे व 7 तारे आहे असा परिचय करून देतो. मृत झालेली मंडळी आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त तरीही त्या मंडळीला आपला परिचय करून देत असताना तो म्हणतो की ज्याच्या हातामध्ये 7 तारे आणि 7 आत्मे आहेत.
तारे त्याच्या हातात आहे, म्हणजे सर्व काही कंट्रोल प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. 7 तारे म्हणजे सर्व कंट्रोल प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. या ताऱ्याच्या द्वारे सार्दिसिया या मंडळीला योहान मार्गदर्शन करताना दाखवलं की सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन आहे, त्याच्या ताब्यात आहे, त्याच्या कंट्रोल मध्ये आहे. तो ह्या सर्वाचा सार्वभौम आहे. या ताऱ्यांच्या द्वारे तो सार्दिसिया या मंडळीला मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं. 7 तारे. दुसरी ओळख तो करून देतो की ज्याच्या हातात 7 आत्मे आहेत, असा परिचय करून देतो. 7 आत्मे आहेत. आत्मा हा जिवंत करणारा आहे म्हणून सांगितलेला आहे. आत्मा हा जिवंत करणारा आहे. आणि म्हणून योहान कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 63व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 63व्या वचनात सांगितलेला आहे, जिवंत करणारा तो आत्मा आहे. देवापासून देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली ती आत्मा व जीवन असा आहे. प्रभू येशू ख्रिस्त इथं म्हणताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि आत्मा हा जीवन देणारा आहे. आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं ते वचन तुम्हाला सांगितलं ते आत्मा व जीवन असं आहे. योबाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 4थं वचन जर आम्ही पाहिलं, योबाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये योब असं लिहितो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे. पहा, इतक्या मोठ्या त्रासातून संकटातून तो योब चालला होता म्हणून सांगितलं. त्याचं सर्वस्व सैतानानं हिरावून घेतलं होतं. त्याची पत्नी सुद्धा त्याला म्हणते की देवाला शिव्या शाप देऊन तुम्ही मरून जा. ती सुद्धा त्याला होत असलेल्या त्रासामुळं ती बघू शकत नव्हती त्याच्याकडे. त्याचं सर्वस्व गेलं. त्या सैतानानं त्याच्या त्वचेवर आघात केला आणि त्याच्या शरीरावर मोठमोठे गळवे आले. तो खापर घेऊन तो आपलं अंग सर्व घासत होता. त्याच्यातून वास दुर्गंधी येत असत. की एका काळचा असा श्रीमंत व्यक्ती की तो आपले पाय मक्खन मध्ये धुवत होता. आणि जर तो म्हणतो की जर मी वेशीत बसलो तर मोठे जे श्रीमंत लोक होते ते माझ्या पुढे तोंड उघडत नव्हते. इतका हा श्रीमंत आणि इतका हायचा दरारा असताना सैतानानं त्याची परीक्षा घेतली आणि त्याच्यावर एवढे आघात केले तरीही त्यांनी देवाचं नाव सोडलं नाही. आणि तो आपल्या 33व्या अध्यायाच्या 4थ्या वचनात म्हणतो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे. सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झालेलं आहे. ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. पुढे सांगितलं की ज्याच्या जवळ 7 आत्मे आहेत. प्रेषित योहानाला स्वर्गात उचलून नेण्यात आले तेव्हा त्याने स्वर्गात जे पाहिले त्याचे वर्णन, जे काही त्यांनी पाहिलं त्याच्या आत्म्यामध्ये त्याला योहानाला स्वर्गात उचलून नेलं. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा 4था अध्याय आणि 5वा अध्याय जर आम्ही पाहिला तर जे काही त्यांनी तिथं पाहिलेलं आहे त्याचं वर्णन त्यांनी प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 5व्या अध्यायामध्ये स्वर्गामध्ये जे ज्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत त्याचं सर्व वर्णन त्यांनी या अध्यायामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि 4थ्या अध्यायाच्या 5व्या वचनात तो म्हणतो
राजासनाच्या आतून वीज, वाणी व गर्जना निघत आहे. त्या देवाचे 7 आत्मे आहे. पहा, तोच त्याला स्वर्गात उचलून नेल्यानंतर जे त्यांनी प्रथम पाहिलं, तर तिथं सांगितलं की देवाच्या राजासनामधून वीज, वाणी व गर्जना निघत आहे आणि त्या देवाचे 7 आत्मे आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा जे देवाकडून योहानाला झालेलं प्रगटीकरण आहे ते देवपिता, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, योहान, देवदूत, मंडळीचा पाळक आणि मंडळी, अशा या 7 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि हे 7 आत्मे म्हणजे ह्या 7 गोष्टीचं त्याच्या संगती विवेचन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं की सर्वात शेवटी आमच्याकडे आलेलं वचन म्हणजे किती पद्धतीने ते चाळून, गाळून, म्हणजे तोलून आणि शुद्ध होऊन आमच्यापर्यंत आलेलं आहे. ही देवाची योजना आमच्याबद्दल आहे की आम्ही अशा पद्धतीने शुद्ध जीवन जगावं, पवित्र जीवन जगावं, परमेश्वराला समर्पित जीवन जगावं. जसं त्याचं वचन आम्हाला शुद्ध करतं त्या पद्धतीने आम्ही शुद्ध असावं. म्हणून देवाने हे योहानाला दिलेलं प्रगटीकरण आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस ह्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला होतं, हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन वस्ती करतो, आम्हाला जीवन देतो. ते जीवन आमच्यामधून इतरांना दिसलं पाहिजे म्हणून सांगितलं की हे जीवनाच्या द्वारे आम्ही लोकांपर्यंत आमचे फळ दिसले पाहिजे, असं देवाची इच्छा आहे. म्हणून यशाचं पुस्तक याचा 11वा अध्याय 1 ते 5 वचन जर आम्ही पाहिलं तर देवाचा आत्मा आल्यानंतर किंवा देवाच्या आत्म्याच्या द्वारे जी फलप्राप्ती आम्हाला होती त्याचं वर्णन यशया संदेष्टा इथे करताना पाहायला मिळतं. तिथं सांगितलेलं आहे यशयाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये सांगितलेलं आहे, यशयाच्या बुंदाराला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल, फळ देईल म्हणून सांगितलं. आम्हाला माहिती आहे की इशयाला दावीद आणि दावीदाला येशू ख्रिस्त, आणि ही फलप्राप्ती झालेली आहे की ज्याच्याद्वारे आम्हाला परमेश्वराचं मार्गदर्शन व्हावं आणि आम्ही सुद्धा फळं द्यावेत, अशी देवाची इच्छा आहे. पुढे सांगितलेलं आहे की ज्या वेळेस देवाचा आत्मा आमच्यावर येतो त्यावेळेस ह्या देवाच्या आत्म्याच्या द्वारे आम्ही लोकांपुढे सुद्धा ह्या गोष्टी ठेवल्या पाहिजे की देवाचा आत्मा कसा आहे. काय सांगितलेलं आहे 2ऱ्या वचनामध्ये, परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी आपल्या पाहिले तेवढ्यावर न्याय करणार नाही, कानाने ऐकेल तेवढ्यावरच तो निर्णय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थ करील, पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीस ताडण करील, आपल्या मुखाच्या फुंकाराने दुर्जनांचा संहार करील, धार्मिक त्याचे वेष्टन व सत्य त्याचा कमरबंद होईल म्हणून सांगितलं. ज्या वेळेस देवाचा आत्मा सुद्धा आमच्यावर येतो तर हा आत्मा त्याच्या संगती या सर्व गोष्टी आमच्यामध्ये वास्तव्यासाठी घेऊन येतो. कोणत्या कोणत्या गोष्टी तर सुज्ञानाचा, समंजसपणाचा, सुसंकल्पनाचा, सामर्थ्याचा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा, या सर्व गोष्टी तो त्याच्या बरोबर घेऊन येऊन आमच्यामध्ये वस्ती करत असतो. म्हणून त्याला पवित्र आत्म्याची फलप्राप्ती म्हणून सांगितलेलं आहे. पुढे तो म्हणतो की तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. पुढच्या भागात तो काय म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत.
सार्दिसिया येथील मंडळीची प्रशंसा प्रभू येशूने केलेली नाही, कारण कोणत्याच चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला दिसल्या नाही. म्हणून योहानाने सार्दिसिया या मंडळीला पत्र लिहित असताना त्या मंडळीची प्रशंसा केलेली आम्हाला पाहायला मिळत नाही. कारण जी मंडळी आत्म्यामध्ये मृत झालेली आहे, जी मंडळी देवाच्या जी काही आज्ञा आम्हाला दिलेली आहे की जाऊन तुम्ही सृष्टीच्या शेवटापर्यंत माझ्या वचनाची घोषणा करा, हे चांगलं कृत्य, ही शुभ वर्तमान ही मंडळी सांगत नाही. देवाच्या चांगल्या कृत्याची साक्ष ती देत नाही. मंडळीमध्ये कोणत्याही पद्धतीचं संजीवन नाही, दैवी सामर्थ्य नाही, दैवी किंवा पवित्र आत्म्याची फळं नाहीत. देवापासून विभक्त झालेली ही मंडळी आहे. हे तिचं कृत्य आहे. हे परमेश्वर हा दोष त्या मंडळीला दाखवून देत राहिलेला आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून ह्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या द्वारे सांगतो की तुम्ही जर मजमध्ये राहिला. आम्ही पाहतो की योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये जर पाहिलं तर तिथं द्राक्ष वेलाचा दाखला प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे तर योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये, तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे तुम्ही मजमध्ये राहिल्या वाचून तुम्हासही फळ देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. पहा, तिथं म्हणतो तुम्ही जर माझ्यामध्ये राहिला आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्ही उत्तम असे फळ देतात, आणि जर मीच तुमच्यामध्ये राहिलो नाही तर तुम्हाला काही करता येत नाही. त्याच्यामुळे जी आमची कृत्य आहेत या कृत्यापासून सार्दिसिया या मंडळीला परावृत्त करण्यासाठी योहानाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं हे मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. या पहिल्या वचनामध्ये हा दोष आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख तिथं करून देताना आम्हाला पाहण्यात आलेली आहे. आता प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 2रा वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं 3रा अध्याय 2, 3 आणि 4 हे वचन जर आम्ही पाहिले तर तिथं उपदेश आणि मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं. तर आम्ही पहिल्यांदा प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये जे लिहिलं आहे त्यावर मनन आणि चिंतन करणार आहोत. इथं असं सांगितलेलं आहे, तू जागृत हो आणि जे मृतवत होऊन राहिले आहेत ते स्थिर कर, कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाही. सार्दिसिया या मंडळीमध्ये तो म्हणतो की तू जागृत हो, जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर. म्हणजे योहान झोप व मरण
जागृत व मृतवत या शब्दाचा यथार्थ शब्द म्हणजे सार्दिसीय या मंडळीला तो बोध करत असताना म्हणतो, तू झोपलेली आहे, मरण पावलेली आहे, या शब्दावरून तो दर्शवितो. दैवी आध्यात्मिक गोष्टी ग्रहण करण्याकरिता किंवा समजून घेण्याकरिता मंडळी संवेदनशील राहिलेली नाही. काय सांगितलेलं आहे? झोप व मरण किंवा जागृत व मृतवत होऊन गेलेली मंडळी बद्दल सांगितलेलं आहे की दैवी व आध्यात्मिक गोष्टी ग्रहण करून ती समजून घेण्यासाठी मंडळी संवेदनशील राहिलेली नाही. मंडळी अंधारात आहे आणि मंडळीला जागृत होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या प्रकाशाची मंडळीला आवश्यकता आहे. जागृत होणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश त्याचवर पडणे आवश्यक आहे. कोणती गोष्ट झाकून ठेवली तर तिच्यावर अंधार असतो, पण ती गोष्ट उघड केली तर त्याच्यावर प्रकाश पडतो आणि त्या गोष्टीपासून मनुष्य परावृत्त होतो. म्हणून एफिसीतील मंडळीला पाऊल लिहिताना म्हणतो की 5व्या अध्यायाच्या 13 आणि 14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं पाऊल एफिसीतील मंडळीला म्हणतो, कोणतेही दोष उघडकीस आणले म्हणजे त्यावर प्रकाश पडतो. जे काही उघड झालेले असते ते प्रकाशित होते. याच तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशित. म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशित होईल. म्हणून प्रत्येक गोष्ट ज्या वेळेस आम्ही कोणतीही पाप करतो, कोणतीही वाईट गोष्ट करतो, त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याची कबुली देऊन त्याकडून आम्ही परावृत्त होणं हे गरजेचं आहे. पुढे 3ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात तो म्हणतो, यास तो तू कसे घेतले व ऐकले याची आठवण कर, ते राखून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत न झाल्यास मी चोरासारखा येईल. मी कोणत्याही घटकेस तुझवर येईल हे तुला कळणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त सार्दिसीय या मंडळीला उपदेश करत असताना प्रगटीकरणाचं पुस्तक 3ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, यास तू हे वचन कसे घेतले ऐकले याची आठवण कर. पुढे म्हणतो राखून ठेव, म्हणजे दृढ धरून ठेव, तुझ्याजवळ साठवणूक करून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत न झाल्यास मी चोरासारखा येईन. मी कोणत्याही घटकेस तुझवर येईन हे तुला कळणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला उपदेश करत आहे, तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर. मंडळीने देवाला दिलेले तारण स्वीकारले होते. या मंडळीने जे काही प्रेषितांचं शिक्षण होतं त्याचा स्वीकार केला होता आणि स्वतःचं तारण साधून घेतलं होतं. पण पुढं या मंडळीने हे सर्व सोडून दिलं होतं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या मंडळीला योहानाद्वारे मार्गदर्शन करत असताना तो म्हणतो, ही मंडळी मरण पावलेली आहे. आत्मिक दृष्ट्या ही मंडळी मरण पावलेली आहे. कारण पाऊल गलतीयेतील मंडळीला 3ऱ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हणतो, तुम्ही एवढे निर्बुद्ध असे झाला आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ करून
देहाने शेवट केलेला आहे. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या सुरुवातीला देवाच्या अगदी जवळ होता, देवाच्या संगतीमध्ये होता, देवाच्या बरोबर होता, म्हणून तो म्हणतो की तुम्ही तुमचा प्रारंभ, तुमची सुरुवात तुम्ही आत्मेने केलेली आहे व आता ती देहाने पूर्ण करत आहे. म्हणजे तुम्ही देहानं म्हणजे मरणाच्या द्वारे तुम्ही विलीन होणार आहात का, किंवा तुम्ही वाईट गोष्टीच्या द्वारे देवाला सोडून दिलेला आहे का, हे तू जतन करून ठेव. हे दृढ धरून ठेव की तू हे कसं स्वीकारलं आणि कसं राखून ठेवलेलं आहे, तू कसं घेतलेलं आहे, हे तू जतन करून ठेव म्हणून सांगितलेलं आहे. पुढे तो म्हणतो की आम्ही पाहतो की इब्री करसपत्र याचा 6वा अध्याय 4, 5 आणि 6 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्ही आमची सुरुवात आत्म्याने करून आमचा शेवट आम्ही देहानं केला नाही पाहिजे. म्हणून पाऊल इब्री करसपत्रामध्ये 6वा अध्याय 4, 5 आणि 6 मध्ये सांगितलेलं आहे, कारण जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यास पश्चाताप होईल, असे पुन्हा नवीन करणे अशक्य असे होईल. म्हणून तो इथं म्हणतो की तुम्ही आत्म्याने सुरुवात केलेली आहे, पण तुम्ही शेवट देहाने म्हणजे तुमचा नाश झालेला आहे. म्हणजे तुम्ही प्रकाशित झालेले आहे, स्वर्गीय दानाची रुची घेतलेली आहे, पवित्र आत्म्याची तुम्ही वाटेकरी झालेले आहात आणि देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाची तुम्ही रुची घेतलेली आहे, म्हणजे चव घेतलेली आहे, ते चाखून पाहिलेलं आहे. आणि असं असताना तुमचा शेवट जर देहाने होत असला तर याच्यामध्ये मला आनंद होणार नाही, असं प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या द्वारे सार्दीत येथील मंडळीला सांगत आहे. म्हणून जी ही गोष्ट तुझ्याकडे आहे, ही ठेव आहे, ही जतन करून ठेव, ही दृढ धरून ठेव म्हणून सांगतो. दुसरं तिमोथीचं पुस्तक याचा 1 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे, काय जतन करून ठेव, कोणत्या गोष्टी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने जतन करून ठेवायला सांगितले. दुसरं तिमोथीचं पुस्तक याचा 1 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं सांगितलेलं आहे, ज्या सुवचनाचा नमुना तू मजपासून ऐकून घेतलेला आहे. पाऊल तिमोथ्याला म्हणतो, त्याच्या पत्राच्या द्वारे तिमोथ्याला मार्गदर्शन करताना तो म्हणतो, ज्या सुवचनाचा नमुना तू मजपासून घेतला, तो ख्रिस्ताच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये तू दृढ धरून ठेव, दृढ धरून ठेव म्हणून सांगितलेलं आहे. आणि या दृढ धरून ठेवत असताना पुढे तो म्हणतो 14 वचनामध्ये, आपल्यामध्ये वस्ती करणारा पवित्र आत्म्याचे ओगे ही ठेव चांगली सांभाळ म्हणून सांगितलेलं आहे. चांगली ही जी ठेव तुझ्याकडे आहे आणि हा जो तुझ्या ठाई असलेला प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास आहे, जी प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आहे, ही ठेव तुझ्याकडे चांगली आहे, ही दृढ धरून ठेव म्हणून सांगितलेलं आहे. हे वचन तू दृढ धरून ठेव म्हणून सांगितलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक 2 अध्याय जर आम्ही पाहिलं तर 4, 5 आणि 6 वचनामध्ये सांगितलेलं आहे. 1 वचनात तो म्हणतो, माझ्या मुला तू माझी वचने स्वीकारशील. तर ह्या पुढच्या गोष्टीबद्दल सांगतो 4थ्या वचनामध्ये, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उगमून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल, कारण ज्ञान परमेश्वर देतो.
ज्ञान परमेश्वर देतो. म्हणून आम्ही परमेश्वराचा शोध रुपयाप्रमाणे, जे मौल्यवान वस्तू आहे रूप, याप्रमाणे आम्ही परमेश्वराच्या वचनाचं मनन आणि चिंतन केलं पाहिजे. म्हणून तो म्हणतो रुपयाप्रमाणे तू या गोष्टी कर. आणि पाऊल तिमोथेला म्हणतो की जी विश्वास आणि प्रीती ही दृढ धरून ठेव, कारण ही चांगली ठेव तुझ्याकडे आहे, ही दृढ धरून ठेव म्हणून सांगतो. का? कारण का तू जागृत, पुढं त्या वचनात सांगितलेलं आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. हा अर्धा भाग आम्ही पाहिला. पुढच्या अर्धा भागामध्ये काय सांगितलेलं आहे? पश्चाताप कर. पहिल्या भागात काय सांगितलं? यास्तव तू कसे घेतले व कसे ऐकले याची आठवण कर व राखून ठेव. त्याच वचनामध्ये तो पुढे काय म्हणतो? पश्चाताप कर, कारण तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईल. काय म्हणतो तो? जर तू जागृत झाला नाही तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझवर येईल हे तुला कळणार नाही. चोरासारखा कोणत्या घटकेस मी येईल हे तुला कळणार नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुसरं येणं होणार आहे, पुनरागमन होणार आहे, ते पुनरागमन चोराप्रमाणे होणार आहे. आणि हे सर्व जगातील सर्व मंडळाला समजावे. ज्या मंडळ्या झोपलेल्या आहेत, अंधकारामध्ये आहेत, मरण पावलेल्या आहेत, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता आणि पवित्र आत्म्याने सांगितलेले फळ न देत असलेल्या मंडळीकरिता प्रभू येशूने केलेला हा उपदेश आहे की मी चोरासारखा येईल, तुम्ही जागृत राहा म्हणून सांगितलेलं आहे. आणि जर तू जागृत नाही राहिला तर देशावर तलवार येत असताना जर तू ते जागृत केलं नाही, जर तो मेला करण्याचा आवाज तो केला आणि त्याने त्यापासून तो परावृत्त झाला तर ठीक, पण जर तो ऐकून त्याप्रमाणे वागला नाही, त्या वचनाचं अनुकरण केलं नाही आणि त्या तलवारीने त्याला मारलं तर त्याचा रक्ताचा जाप त्याच्याकडेच राहील. पण तू जागृत कर. म्हणून तो इथं म्हणतो तिमोथेला की तू ही ठेव, जपून ठेव, माझं येणं चोरासारखं होणार आहे. मग आज आम्ही सार्दिसिया या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपदेश करत असताना म्हणतो की आमची मंडळी झोपलेली आहे काय, आमची मंडळी अंधकारात आहे काय, मरण पावलेली आहे काय. जर असेल तर आम्ही सार्दिसिया या मंडळीप्रमाणे आम्ही जीवन जगत असलो तर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या मंडळीवर बद्दल म्हणतो की ही मेलेली मंडळी अशी आहे. मग आम्ही जागृत होणं गरजेचं आहे. मत्तेय वर्तमान याचा 24वा अध्याय 42, 43 आणि 44 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही जागृत आहो का नाही, आम्ही जागृत असणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं मत्तेय वर्तमान याचा 24वा अध्याय 42, 43 आणि 44 वचनामध्ये तिथं असं लिहिलेलं आहे शुभवर्तमानामध्ये, यास्तव जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येशू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. जागृत असा, तुमचा प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या दिवशी येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखीन हे समजा की अमुक प्रहरी चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. यास्तव तुम्ही सिद्ध व्हा, कारण तुम्हास वाटत नाही अशा घटनेस मनुष्याच्या पुत्राचे येणे होणार आहे. शुभवर्तमानामधून आम्हाला हे मार्गदर्शन केलेलं आहे की कोणत्या घटकेस प्रभू येशू ख्रिस्त येईल हे आम्हास माहिती नाही, म्हणून आम्ही जागृत असलं पाहिजे. मार्क शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 35, 36 आणि 37 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं आम्हाला असं पाहायला मिळतं शुभवर्तमानामध्ये. मार्क शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 35, 36 आणि 37 वचनामध्ये, यास्तव जागे राहा, कारण घर धनी केव्हा येतो, संध्याकाळी
मध्यरात्री, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हास ठाऊक नाही, तर तो अकस्मात येऊन तुम्हा झोपेत असताना पाहिजे. जे मी तुम्हा सांगतो ते सर्वांस सांगतो, जागृत राहा. काय सांगितलं? जागृत राहा. घरधनी कधी येईल हे माहिती नाही. आम्हाला पाहायला मिळतं की मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये 25वा अध्याय जर 1 ते 10 वचनामध्ये 10 कुमारिकेचा बद्दल दाखला आणि मार्गदर्शन पद बोध आम्हाला केलेला पाहायला मिळतं. इथं सांगितलेलं आहे पहिल्या वचनामध्ये 10 कुमारिका होत्या. कुमारिका म्हणजे कसं? त्या शुद्ध होत्या, पवित्र होत्या, देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या, देवावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या आणि प्रभू येशू ख्रिस्त येणार याची वाट पाहत होती. ते कुमारिका होत्या म्हणजे शुद्ध होत्या म्हणून सांगितलेलं आहे. मग सांगितलं की 5 अशा होत्या आणि 5 तशा होत्या. पण ज्यावेळेस वर आला त्यावेळेस पुन्हा सांगितले की त्या कुमारिका जागृत झाल्या. 5 मूर्ख होत्या, 5 शहाण्या होत्या. कुमारिका नाही म्हटलं तिथं. दुसऱ्यांदा परत कुमारिका म्हटलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची घटका आली होती आणि वर आला म्हणून सांगितलं आणि त्या कुमारिका जागृत झाल्या म्हणून. त्या शुद्ध आणि पवित्र जीवन जगणाऱ्या होत्या म्हणून सांगितलं. कुमारिका म्हणजे शुद्ध होत्या, त्या पवित्र होत्या, त्या देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या, प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहण्यासाठी ते जागृत असे होते. पण त्यांच्यामध्ये थोडी कमतरता होती की ज्यावेळेस घटका आली त्यांच्याकडचं तेल संपलं. पण ज्या 5 शहाण्या होत्या त्यांच्याकडे तेल त्यांनी एक्स्ट्रा आणून ठेवलं होतं. म्हणून आम्ही आमच्याकडं देवाच्या वचनाचा एक्स्ट्रा साठा ठेवला पाहिजे. म्हणून तो म्हणतो की जागृत राहा. मार्क शुभवर्तमानामध्ये तो 37व्या वचनात म्हणतो 13:37 मध्ये, जे मी तुम्हाला सांगतो ते सर्वच सांगतो, जे तुम्हाला सांगतो ते सर्वच सांगतो. काय सांगतो? तर जागृत. मग आम्ही जागृत राहतो का? आम्ही जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून लोकऋ वर्तमान 21वा अध्याय 34 आणि 35 वचनात सांगितलेलं आहे, जर आम्ही जागृत नसलो, जर आम्ही निरनिराळ्या गोष्टीच्या अधीन गेलेलो असलो तर देवाचा न्याय आमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. काय सांगितलेलं आहे? लोकऋ वर्तमान याचा 21वा अध्याय 34 आणि 35 वचनामध्ये, तुम्ही आपणा सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल. कारण तो अवघ्या भूतलावर राहणाऱ्या सर्व लोकांवर तसाच येईल. पहा, जर आम्ही जागृत नसलो आणि आम्ही ह्या निरनिराळ्या गोष्टीच्या अधीन असलो तर देवाचा जो न्यायाचा दिवस येणार आहे तो पाशाप्रमाणे आमच्यावर आकस्मिकरित्या आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही जागृत राहायला पाहिजे. आम्ही पवित्र आत्म्याची फळं दिले पाहिजे. आमच्याद्वारे जे काही पवित्र आत्म्याचे गुणदर्शन आम्हाला यशाने सांगितले ते आमच्याद्वारे इतरांना दिसले पाहिजे. म्हणून आम्ही जागृत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक याचं 16वा अध्याय आणि 15 वचनामध्ये तो म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ता बद्दल योहान लिहितो की पहा, मी चोरासारखा येतो. काय सांगितलेलं आहे तिथं? योहान प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 15 वचनामध्ये, पहा मी चोरासारखा येतो. आपण नग्न असे चालू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य म्हणून सांगितले. काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत? आमची नग्नता, ज्या वेळेस परमेश्वराने आदाम आणि हव्वाला निर्माण केलेलं होतं, आपलं प्रतिरूप होतं,
आपल्या पवित्रतेने तो मंडित असा होता. परमेश्वराने आपलं गौरव त्याच्या ठाई ठेवलं होतं आणि ह्या सर्व गोष्टीमुळे तो एवढा तेजस्वी पुरुष होता की त्याला त्याची नग्नता दिसत नव्हती म्हणून सांगितलं. म्हणून तो म्हणतो की आता मी कपडे घातलेले आहेत. आम्ही पाहतो की लावदिकीया या मंडळीला तो म्हणतो की तू इतका श्रीमंत आहे पण तू उघडा बागडा आहेस. तू श्रीमंत आहेस, तो म्हणतो मला काही कमी नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीला मार्गदर्शन करताना तो म्हणतो की तू उघडा बागडा आहेस. आणि इथं तो तेच म्हणतो प्रगटीकरणाचं पुस्तक 16 अध्याय 15 वचनामध्ये, आपण नग्न असे चालू नये म्हणून जागृत राहा, आपली वस्त्रे राख तो धन्य म्हणून सांगितले. आपली वस्त्र, कारण जर आम्ही आमचं तारण शेवटपर्यंत राखून ठेवलं नाही तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याबद्दल आनंद होणार नाही. म्हणून आम्ही आमचं तारण झालं, आता मी काही करायला मोकळा असं नाहीये. ते आम्ही शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं येऊस पर्यंत, यदा कदाचित जर प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलवणं आम्हाला आलं तर त्या मरेपर्यंत आम्ही ते तारण टिकून ठेवणं गरजेचं आहे. आणि जर हे तारण टिकून ठेवलं नाही तर त्याबद्दल तो म्हणतो की जागृत नाही, मृत झालेले आहात, तुम्ही नग्न आहात. कारण सैतान पहिल्यांदी गोष्ट करतो की आमचं तारण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. गीतरत्नामध्ये तो म्हणतो की माझ्या वल्लभाला मी शोधण्यासाठी बाहेर गेलो तर जागल्यांनी मला ठोक दिला व माझा शालूही काढून घेतला. म्हणजे माझी वस्त्र काढून घेतली. ज्यावेळेस आम्ही लूका शुभवर्तमानामध्ये चांगला शेजारी कोण म्हणून पाहतो, त्याच्यामध्ये कोण एक व्यक्ती यरुशलेमहून यरीहोकडे जात असताना त्या लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी काय केलं, पहिलं त्याची वस्त्र काढून घेतली आणि मग ठोक दिला. म्हणजे सैतान पहिल्यांदा काय करतो, आमचे तारणाची वस्त्र काढून घेतो. आणि तारण म्हणून आम्ही टिकून ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रगटीकरण 16:15 मध्ये म्हणतो की तू नग्न असं चालू नये म्हणून जागृत राहा आणि आपले वस्त्र राखून ठेवतो तो धन्य. म्हणून आम्ही हे तारण आमचं राखून ठेवलं पाहिजे. शेवटपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तासंगती विश्वासू राहिलं पाहिजे. त्याच्या वचनाचं अनुकरण करून आम्ही इतरांपुढं आमची फळं ठेवली पाहिजे. म्हणजे मग आम्ही जिवंत असं असू, नाही तर मग आम्ही सार्दिके या मंडळीप्रमाणे तुम्ही मृत झालेले आहात. म्हणून उपदेश करत असताना 2, 3 आणि 4थ्या वचनामध्ये, प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिथं सांगितलेले आहे. 4थ्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, तरी ज्यांनी आपले वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिसेया येथील तुझ जवळ आहेत. ती शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण ती लायक आहे. 4थ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मार्गदर्शन करत असताना, उपदेश करत असताना तिथं तो ह्या गोष्टी लिहून ठेवतो. काय सांगितलेलं आहे, तर ज्यांनी आपली वस्त्रे विटाळलेली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिसेया येथील तुझ्या जवळ आहेत. ती शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण ते लायक आहेत. जर आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगत असलो तर आम्ही परमेश्वराच्या साठी पात्र असे लोक ठरू आणि मग देव आम्हाला लायक असं करत. मग आमची मंडळी किंवा आम्ही विटाळलेले आहोत काय, आमची वस्त्र विटाळलेली आहेत काय, आमचं जीवन विटाळलेलं आहे काय. काय सांगितलेलं आहे की मूर्ती पूजा किंवा नैवेद्य किंवा ह्या सर्व गोष्टीमुळे आमचं जीवन विटाळलेलं आहे. म्हणजे परमेश्वराला पसंत न येणार असं आहे.
काय सांगितलेलं आहे? एचकेलचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 18 वचनामध्ये सांगितलेलं आहे, विटाळलेलं आहे. म्हणजे काय तर तिथं एचकेल हा संदेष्टा 20व्या अध्यायाच्या 18 वचनामध्ये मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतो. तो असं लिहितो, तसेच रानात मी त्यांच्या वंशजात म्हणालो, तुम्ही आपल्या वाडवडिलांच्या नियमाप्रमाणे चालू नका व त्यांच्या निर्णयाला अनुसरू नका व त्यांच्या मूर्त्यांना आपण विटाळू नये. त्यांच्या मूर्त्यांमुळे तुम्ही विटाळू नये. त्यांच्या ज्या परंपरा रूढी आहेत त्या तुम्ही मान्य न करता परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने आम्ही जीवन जगलं पाहिजे. पण आम्ही आमच्या वाडवडिलांच्या परंपरा, त्यांनी लावून दिलेले नियम जे बायबलच्या व्यतिरिक्त आहेत त्याच्यात आम्ही अनुसरतो आणि त्याप्रमाणे चालतो. म्हणून आमची वस्त्रे विटाळलेली आहेत की आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे राहत नाही. दुसरी गोष्ट, जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर येतं त्यामुळे आमचं जीवन विटाळलेलं असतं. इर्मयाचं पुस्तक 17वा अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलं की मनुष्याचं हृदय हे कसं आहे? असाध्य रोगांनी ग्रस्त झालेला आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. म्हणून ह्या अंतःकरणातून ज्या वाईट गोष्टी येतात त्याच्यामुळे आम्ही विटाळलेला जातो. काय सांगितलेलं आहे? मत्ती कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय 17 ते 19 वचनामध्ये सांगितलेलं आहे, जे तोंडात जाते ते पोटात उतरते. काय सांगितलं? आम्ही जे खातो जेवतो ते आमच्या पोटात जातं आणि स्वच्छ कुपातून ते बाहेर पडल्या जातं. जेवढी एनर्जी पाहिजे ती एनर्जी आम्हाला भेटते, जे निरुपयोगी होतं ते बाहेर सोडल्या जातं आमच्या शरीरातून. हे तुम्हाला समजत नाही का? पुढे तो म्हणतो 18 वचनामधून, जे तोंडातून निघते, काय सांगितलं? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते आणि मनुष्याला विटळविते. आमच्या हृदयातून जे येतं, आमच्या अंतःकरणातून जे येतं, याच्याद्वारे आम्ही विटाळल्या जातो. अंतःकरणातून काय येतं? दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोटी साक्ष, शिवीगाळ ही निघतात आणि ह्यामुळे मनुष्य विटाळतो म्हणून सांगितलं. आणि म्हणून आमचं हृदय हे देवाचं वसतिस्थान असलं पाहिजे. नारायण वामन टिळक म्हणतात की सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव. जर ह्या हृदयामध्ये, ह्या अंतःकरणामध्ये जर देव विराजत असेल, देवाचा पवित्र आत्मा वस्ती करत असेल, देव इथं येऊन राहत असेल, तर आमचं शरीर हे कधीच परमेश्वराला विटाळलेलं नसतं, कधीच विटाळू शकत नाही. पण आमच्या अंतःकरणातून सतत ह्या वाईट गोष्टी येत असतात. ह्याच्याद्वारे आम्ही आमचं शरीर जे परमेश्वराला, पौल 12व्या इब्रिकरास 12वा अध्याय 1ल्या वचनामध्ये म्हणतो, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ सादर करा. मग हा यज्ञ आम्ही सादर नाही केला तर आमच्या हृदयातून काय येतं? ह्या वाईट गोष्टी येतात आणि ह्याच्याद्वारे आम्ही विटाळतो म्हणून सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट, अशुद्ध विचार, व्यभिचार आणि स्वप्न यामुळे आम्हाला विटाळ असा होतो. कोणत्या कोणत्या गोष्टी? अशुद्ध विचार, व्यभिचार यांची स्वप्न आम्हाला पडतात आणि याच्याद्वारे आम्ही विटाळल्या जातो. योदाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तसे हे देखील विषय स्वप्नात देहाला विटळतात आणि प्रभूला तुच्छ लेखतात. यावेळेस परमेश्वर मोशेला सिनाय पर्वतावर बोलवलं होतं. त्यावेळेस तो म्हणतो की 3 दिवस तुम्ही शुद्ध व्हा आणि मग त्या पर्वताजवळ या. त्या पर्वताजवळ एखादा जर पक्षी असला तर त्याला लगेच मानाने मारून टाका. आणि जर तुम्हाला रात्री स्वप्न दोष झाला असेल तर तुम्ही येऊ नका, तिथं घरीच बसा, शुद्ध व्हा. तुम्ही अशुद्ध झालेला आहात, तुम्ही देवासाठी पवित्र नाहीत, म्हणून तुम्ही 3 दिवस
शुद्ध व्हा, पवित्र व्हा, नंतर त्या पर्वताजवळ या. आणि इथं तेच म्हणतो की स्वप्न दोषामुळे आम्हाला विटाळ होतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्या विटाळामुळे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व, त्याचं सार्वभौमत्व तुच्छ लेखतो. कारण आम्ही त्या गोष्टीच्या आहारी गेलेलो असतो. विलाप गीत याचा पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. विलाप गीत याचा पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलं. चौथी गोष्ट ही की जार कर्मामुळे, पापामुळे मनुष्य विटाळला जातो. चौथी गोष्ट. तिसरी गोष्ट सांगितली अशुद्ध विचार. चौथी गोष्ट जार कर्म व पापामुळे मनुष्य विटाळला जातो. विलाप गीत याचा पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये सांगितलं, तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे. पहिल्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये सांगितलं की तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे. ती आपलं अंतकाळ स्मरली नाही. शेवटची घटका आली असताना सुद्धा त्या गोष्टीचं तिने स्मरण केलं नाही. म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे. अधोगती, अधोलोका ती गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणीच नाही. आमच्या शरीराचा विटाळपणा आमच्या वस्त्राला लागतो आणि परमेश्वराचं जे सार्वभौमत्व हे आम्ही नाकारतो आणि देवाच्या अधोलोकाला आम्ही विसरतो. अधोलोकाला आम्ही विसरतो आणि देवापासून दूर जातो. म्हणून आम्ही या जार कर्माच्या पापापासून मनुष्य दूर राहणं गरजेचं आहे. पाचवी गोष्ट, सर्व प्रकारच्या अशुद्ध वस्तूंमुळे अशुद्धता जीवनामध्ये येते. सर्व प्रकारच्या वस्तूंमुळे सुद्धा आमच्यामध्ये अशुद्धता येते. कोणकोणत्या वस्तू आहेत? अनुवादाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त मोशेच्या द्वारे अनुवादाच्या पुस्तकात सांगतो, जो देश तुम्ही घेण्यात जात आहे त्या देशामध्ये मूर्ती पूजा आहे आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे सोन्याचे दागिने आहेत आणि ते दागिने, त्या मूर्त्या नष्ट करा, पण त्याच्यावरचे दागिनेचा हवास मानून तुम्ही घरी घेऊन येऊ नका, कारण त्याच्याद्वारे तुमच्यावर शाप येईल. काय सांगितलेलं? अनुवादाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 25 आणि 26 वचनात सांगितलेलं आहे, त्यांच्या देवाच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नीत जाळून टाका. त्याचवरील रुपयाची व सोन्याची मडणी असेल तिचा लोभ करू नका व ती आपल्याकरिता घेऊ नका. घेशील तर त्याच्यामुळे पाशात पडशील, कारण तुझा देव परमेश्वर याला त्याचा वीट आहे. या गोष्टीचा तू लोभ धरू नको, कारण ह्या गोष्टीचा परमेश्वराला वीट आहे. 26व्या वचनामध्ये म्हणतो, तू कोणती अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नकोस. आणशील तर तूही तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील. तिचा अगदी वीट मान व तिचा अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र अशी वस्तू आहे. म्हणून ह्या गोष्टीचा लोभ धरू नकोस, कारण त्या नाशास पात्र अशी वस्तू आहे. आणि म्हणून सार्दिसेया येथील मंडळीमधील लोक होते, ते सर्व शुद्ध पवित्र जीवन जगत होते. त्यांनी आपणास कोणत्याही प्रकारे विटाळून घेतले नाही. अशा लोकांस प्रभू येशूने अभिवचन दिलेले आहे. काही लोक त्या सार्दिसेया या मंडळीमध्ये असे होते की त्यांनी स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवलं होतं, स्वतःला विटाळू दिलं नव्हतं, आणि त्याच्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अभिवचन देतो ते की शुभ्र वस्त्र परिधान करून ते ख्रिस्ताबरोबर फिरतील. काही लोक, मोजके लोक, निवडक लोक असे होते सार्दिसेया मंडळीमध्ये की जे आपलं जीवन शुद्ध आणि पवित्र जीवन जगत होते. ते स्वतःला विटाळलेलं नव्हतं. ते कोणत्याही गोष्टीत अशुद्ध असं जीवन न जगता शुद्ध
आणि शुभ्र कपडे परिधान करून ख्रिस्ताबरोबर फिरत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे जे शुद्ध आणि शुभ्र वस्त्र परिधान करून फिरत होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं अभिवचन दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये हे अभिवचन त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. कोणते अभिवचन? इथं काय सांगितलेलं आहे 5व्या वचनामध्ये, जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेले होईल. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणार नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्यांच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. हे अभिवचन 5व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं सार्दिसिया या मंडळीला दिलेलं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे जो पश्चाताप करील तो शुभ्र वस्त्र परिधान करील. शुभ्र वस्त्र हे शुद्धता, पवित्रता, नीतिमत्व आणि धार्मिकतेचं दर्शक आहे. काय सांगितलेलं आहे? शुभ्र वस्त्र परिधान करणं म्हणजे काय? तर हे शुद्धता, पवित्रता, नीतिमत्व आणि धार्मिकतेचं प्रतीक आहे असं सांगितलेलं आहे. दानिएलचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 10व्या वचनात सांगितलेलं आहे, पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनापैकी कोणालाही समज मिळणार नाही, पण जे सुज्ञ आहेत त्यास ते प्राप्त होईल. ज्ञानाबद्दल दानिएलाबद्दल सांगितलेलं आहे. आणि दानिएलानं जे काही लिहून ठेवलेलं होतं त्याला अवधी होता, वेळ होता, म्हणून त्याच्या पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे की ते आता तू मुद्रित करून बंद करून ठेव. पण योहानाला सांगितलं तू आता उघड, कारण घटका जवळ आलेली आहे. आणि म्हणून दानिएल हे लिहितो 12व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये की आपणा शुभ्र व शुद्ध करतील, ते स्वच्छ होतील. मग आम्हाला शुद्ध आणि शुभ्र करून स्वच्छ केलं पाहिजे. उपदेशकाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो आणि तुझे वस्त्रे सदा शुद्ध आणि शुभ्र असोत. आम्ही पाहतो की प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 9व्या वचनापासून जर आम्ही पाहिलं तर 17 वचनापर्यंत शुभ्र वस्त्र परिधान केलेले लोक स्वर्गामध्ये योहानाने पाहिलेले आम्हाला पाहायला मिळतं. तिथं काय सांगितलेलं आहे आपण तो एक 7-8 वचनाचं शास्त्र बघा आहे, तो वाचून काढूया. तिथं असं लिहिलेलं आहे प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 9व्या वचनापासून 17व्या वचनापर्यंत जर पाहिलं तर तिथं असं लिहिलेलं आहे, त्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यापैकी कोणाच्याने मोजलेले नाही असे शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या असलेल्या मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च वाणीने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाचा व कोकऱ्याच्या तारणाबद्दल महिमा हो. तेव्हा राजासन, वडील मंडळी व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्मरण, सामर्थ्य, सन्मान व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत. आमेन. तेव्हा वडील मंडळीपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले? मी त्यास म्हटलो, हे प्रभू, हे तुला ठाऊक आहेत. तो म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत
यांनी आपले जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केली आहेत. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतील आणि राजासनावर बसलेला त्याचवर आपला मंडप करील. ते यापुढे भुकेले असणार नाहीत व तानेले होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणतेही उष्णता बाधणार नाहीत, कारण राजासनासमोर मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व जीवनी पाण्याच्या झराजवळ त्यास नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसून टाकील. हे शुभ्र वस्त्र परिधान केलेले लोक जे आहेत यांनी आपले जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुद्ध केलेले आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही ही शुद्धता आम्ही धारण करतो त्यावेळेस आम्हाला देवाच्या राजासनासमोर शुद्ध आणि पवित्र होऊन उभा राहता येईल. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही विटाळलेले नसावेत. उपदेशकाच्या पुस्तकात तो म्हणतो तुझी वस्त्रे सदा शुभ्र असावीत. म्हणून आम्ही आमची वस्त्र विटाळली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, जे पश्चाताप करतील त्यांचे नावे स्वर्गातील पुस्तकात लिहिले जातील. शुभ्र वस्त्र आणि जे पश्चाताप करतील त्यांची नाव स्वर्गीय पुस्तकात, स्वर्गीय जीवनी पुस्तकात लिहिले जातील म्हणून सांगितलेलं आहे. लोकऋषभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 7व्या वचनात सांगितलेलं आहे की 99 चांगल्या मेंढरांना इथं असं लिहिलेलं आहे वचन, त्याचप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो. पहा, 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षाही जो पश्चाताप करतो त्या एकाबद्दल स्वर्गामध्ये आनंद उत्सव होतो म्हणून सांगितलं. लोकऋषभवर्तमान 10वा अध्याय आणि 12 वचनामध्ये 20व्या वचनात सांगितलेलं आहे. लोकऋषभवर्तमान 10वा अध्याय आणि 20वे वचन, तथापि भूतेही तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका. काय सांगितलेलं आहे? तथापि भूतेही तुम्हास वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तर सगळं अशुद्धता शुद्ध केली जाते. तुम्ही रोगावर हात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करा, त्या रोगास आरोग्य प्राप्त होतं. भूतांना तुम्ही दारडावा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, ते निघून जातील म्हणून सांगितलेलं आहे. कारण त्या नावात सामर्थ्य आहे, सार्वभौमत्व आहे, शुद्धता आहे, पवित्रता आहे, सामर्थ्य असं त्या नावामध्ये आहे. आणि त्याद्वारे हे सर्व काही निघून जातील आणि शुद्ध होतील. या गोष्टीत आनंद मानू नका, तर तुमचे नाव स्वर्गीय पुस्तकात, जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही आनंद करा म्हणून सांगितलं. पुढची गोष्ट तो म्हणतो की जे पश्चाताप करतील त्यांचे नाव माझ्या पित्यासमोर व देवदूतासमोर मी पत्करीन असे प्रभू येशू सार्दिसिया या मंडळीमध्ये लिहिताना योहान पाहायला मिळतो. काय सांगितलेलं आहे? पित्यासमोर आणि पित्याचे जे दिव्य दूत आहे आणि जे स्वर्गातले दिव्य दूत आहे यांच्या समोर मी त्यांना पत्करीन म्हणून सांगितलेलं आहे. मत्तेय ऋषभवर्तमान याचा 10वा अध्याय 32 आणि 33 वचनामध्ये सांगितलेलं आहे, जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन, पण जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारील त्यालाही मी आपल्या स्वर्गीय पित्यासमोर नाकारील म्हणून सांगितले. मग आम्ही ह्या जगामध्ये जगी सुखासाठी आम्ही प्रभू परमेश्वराला नाकारतो का? जर नाकारला असेल तर देव सुद्धा आम्हाला स्वर्गात
सर्वांसमोर नाकारील म्हणून सांगितले. शुभवर्तमानामध्ये दाखला देत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की अनेक लोक येतील आणि म्हणतील की गुरुजी, आम्ही तुमच्या नावाने भूते काढली, तुमच्या नावाने आम्ही सुवार्ता सांगितले, दुखणाईच आम्ही बरे केले. पण तो म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही. कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात शुद्ध आणि पवित्ररित्या स्वीकारलेलं नसल्यामुळं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सामर्थ्य असल्यामुळे ह्या गोष्टी होतात. म्हणजे आम्ही परमेश्वराला समर्पित झालो असं नाही, तर आमचं तारण, आमचा विश्वास, आमची शुद्धता, आमची पवित्रता, आमचं नीतिमत्व, आमचं तारण आम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवलं पाहिजे. तरच या गोष्टी आम्हाला साध्य होतील आणि मग देव आम्हाला त्याच्या दूतासमोर पत्करील. प्रभू येशू ख्रिस्त आमचं नाव त्या स्वर्गीय जीवनी पुस्तकात तो लिहून ठेवल, जर आम्ही शुद्ध जीवन जगत असलो तर. हे अभिवचन प्रभू येशू ख्रिस्त सार्दिसिया या मंडळीमध्ये लिहिताना आणि मार्गदर्शन करताना सांगताना आम्हाला पाहायला मिळतं. मग ह्या गोष्टी आमच्या मंडळीमध्ये आहेत. नसल तर आम्ही आमच्या मंडळीला ह्याबद्दल मार्गदर्शन करू आणि त्यांना सांगू की आम्ही देवासमोर शुद्ध, पवित्र, जागृत, न विटाळलेलं असं जीवन जगून त्याला सामोरे जाऊया. आणि 6व्या वचनात तो म्हणतो की, योहान म्हणतो की ज्याला कान आहे तो ऐकतो. मग आज आमची परिस्थिती कशी आहे? सार्दिसिया ह्या मंडळीसारखी आमची मंडळी सोडा, पण आम्ही कसे आहोत? मृत झालेलो आहोत का? देवाला न ओळखणारे असे आहोत का? देवापासून आम्ही विभक्त झालेलो आहोत का? देवाच्या न्यायासनासमोर ज्या वेळेस आम्हाला उभं राहावं लागल त्यावेळेस देव आम्हाला त्याच्या पित्यासमोर पत्करील का? नसल तर तो म्हणतो आज पश्चाताप कर, जागृत हो आणि जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून ठेव. आज आम्हाला सार्दिसिया या मंडळीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या द्वारे मार्गदर्शन करत असताना या मार्गदर्शनात आम्ही उतरूया आणि देवाच्या समोर आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगू. देव करो आणि या वचनाच्या द्वारे आमचा परमेश्वर स्वीकार करू आणि त्याच्या वचनामध्ये आमची वाढ करू. देवाच्या नावाला धन्यवाद.